राम राम पब्लिक. तर कालचा स्वागत आहे व्लॉग तुम्ही तुमचं बघितलंच आमचं. असेल. त्यात आम्ही जयपूरला आलो आहे. तर आजचा व्लॉग आमचा जयपूर व्हिजिट असणार आहे. तर आम्ही आज जयपूरमधले बरेच ठिकाण कव्हर करणार आहे. तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठे कुठे जाणार आहे. तर हा माझा आजचा आउटफिट. तुझा आउटफिट दाखवण्यासाठी तिनं मला सेल्फी कॅमेरा करायला लावला. तुमचा दाखव द्या इकडे चाला. आणि हा त्यांचा आउटफिट. तर आता सकाळचे वाजले 8 वाजले. तर आम्ही आता नाश्त्याला करतो. इथं हॉटेलमध्ये आम्हाला नाश्ता आहे सकाळचे. रात्री खूप लेट झाला होता आम्हाला, लगभग 3 वाजले होते इथे यायला. आणि हॉटेल खूप चांगलं आहे, तुम्हाला दाखवतो आम्ही, बघू शकता. इथं नाश्त्याची सोय आहे आम्हाला. इथं नाश्ता वगैरेची सोय आहे आम्हाला. आणि इथं बसायचं वगैरे, रूम वगैरे पण चांगलं आहे, क्लिनिंग रूम वगैरे पण चांगलं आहे. तर क्लिनिंग आम्ही वगैरे जयपूरमध्ये ट्रिबो म्हणून हॉटेल आहे, तिथे थांबलोय. तुम्हाला दाखवू आपण. ट्रिबो या हॉटेलमध्ये आम्ही. तर इथं नाश्ता वगैरे रेडी आहे आमच्यासाठी. तर इथं पोहे आहे त्यांच्याकडं, बघू शकता. आणि इकडं पोळी भाजी आहे आणि इकडं कॉफी वगैरे सगळं. और नाही, नाश्ता नाही इन्क्लूड. मला पण घ्या. पोह्यांचा नाश्ता करतोय आम्ही. पोह्यामध्ये शिमला मिरची आहे, टमाटो आहे, वाटाणे पण आहे. ते गाजर आहे का टोमॅटो आहे? टोमॅटो आहे. तर नाश्ता झाला आमचा, खाली आलो. हे आमचं हॉटेल आहे, ट्रिबो पिंक सिटी हे हॉटेल आहे. आम्ही चाललोय आता, स्कूटी रेंटनी घेतोय. इथं स्कूटी पण भेटतात रेंटनी. 350 रुपयाला तो ॲग्री झालाय माणूस. 350. 9 वाजेपर्यंत द्यायची ना संध्याकाळी? 11 वाजेपर्यंत. रात्रीचे 11 वाजेपर्यंत. 10-11 वाजेपर्यंत. रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत द्यायची. 350 रुपये पेट्रोल आपल्याकडे. कुठे पण फिरा, किती पण फिरा. तर आम्ही स्कूटीच घ्यायला चाललोय. मॅप बघा, मॅप बघा, जायचं ती निघून. तर मित्रांनो, आम्ही इथं थांबलो एच पी पेट्रोल पंपापाशी. इथं तो बाबा स्कूटी घेऊन येतोय त्याची. मग इथून आम्ही स्कूटी घेऊन नाही का आम्ही जाणार आहे आमेर फोर्टला. आमेर फोर्ट नंतर त्याच लाईनमध्ये सगळं काही आहे. 12 किलोमीटर आहे इथून आमेर फोर्ट. तर थांबलो आहे. तर शुभी पण थांबली इथं. हां. आमची स्कूटी आलेली आहे. तर स्कूटी तर इथे हेल्मेट कंपल्सरी आहे. आणि स्कूटी द्यायच्या वेळेस ते लायसन्स आणि आपलं आधार कार्ड चेक करतात, कम्पेअर करतात का तो माणूस लायसनवाला आणि आधार कार्डवाला एकच आहे का. आमचे तसे 350 घेतले आणि वरून 200 रुपये सेफ्टी ना. काही झाल्यानंतर मग ते रिफंडेबल आहे 200 रुपये. चला मित्रांनो, आम्ही चाललोय हेल्मेट घालून. त्यांना बसलं नाही ते हेल्मेट, असं वेगळंच बसलं. आम्ही आलोय अमर फोर्टला. तो बघा स्टडी दिसतोय. हे काय लेक आहे हा. चला आता तिथे गेलो बघू. भारी उडतोय. तर मित्रांनो, इथं आहे हत्ती. त्या हत्तीचा राईड पण आपण करू शकतो. जर हत्तीच्या राईडने तुम्हाला जायचं आहे तर मग हत्तीच्या राईडने पण करू शकतो. इथं आम्ही गाडी पार्किंग केली आहे आणि इथून आम्ही काय हत्तीच्या राईडने जाणार नाही आहे. आणि शिबी आहे इथं. तर मग ये आम्ही गाइड घेतले आम्ही. क्या नाम है आपका? सुरेंदर. तो ये आप सब दिखाने वाले हो? चलेगा. तर आपण स्टार्ट करू. चला. शुभी भाग हाती. शुभी भाग हाती. वाव, भारी हातीची सवारी. आणि इथं डॉगेश भाईची सवारी. डॉगेश भाई नीचे देखो, बहुत सारा प्रसाद है हाथी का.
जो गाड़ी दिख रहा है इसके अंदर शूट किया गया था। कोण सी वाली मूवी? जोधा अकबर जोधा अकबर. इथे जोधा अकबर मूवी झाली होती. ते गार्डन दिसते ना, शूट झालं होतं. गाणं शूट झालं होतं. ओके. उदाहरण शूट इसको बोलते केसरबाग. केसरबाग. इस जमाने में राजा मानसिंह जी जम्मू कश्मीर से कैसे लाने थे जमीन का आउटलेट ऑफ ऑफिस जम्मू कश्मीर जाते थे इस जमाने में अपने इसको पोस्ट में देखा नहीं जाते थे जाएगा आएगा. तर आम्ही आलोय वर भरपूर आमेर फोर्टला. हत्ती पण चाललाय वर, हत्तीसोबत शिवी पण चालली वर. हत्तीला पण जाऊ शकता तुम्ही. 1000 रुपये पर पर्सन. 2500 रुपये एका हत्तीची. वर जायला 2500 रुपये. 2500 आहे का? हा. फॉरेनर बसलाय वर. टुकुर 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 टुकुर. हत्ती म्हातारे झाले ना? नाही हत्ती म्हातारे हो गए ना? नाही, हिंदीत बोल ना. म्हातारे हो गए ना हत्ती? बुडे बुडे हा बुडे. जाईन लात मारणी इकडे. हा हात लावल्या. हात लावलेले. कब दिमाग खराब हो जाता है पता नहीं. बैठ जाएगा तेरे ऊपर. मोठे मोठे आहे ना? हम्म. एक मिनट काय बोलतात काही कळणार ते फॉरेनर. फॅन 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 फॅन. मग कळत असेल ना. कळतं कळतं. तर आपण आता फोर्टवर एंट्री मारली. वैसे देश आते थे वो इसी गेट से आते थे. जब भी उनकी एंट्री होती थी तो उनके स्वागत के लिए उन्हें गाड़ी बजाते थे ऊपर रखे हुए. उस जगह बोलते नौबत खाना. हाँ. नौबत खाना उस जगह जहाँ पर 9 बजाने के इंस्ट्रूमेंट रखे जाते हैं उसको बोलते हैं नौबत खाना. ये नगाड़े बजाने परंपरा सिकंदर महान के टाइम से चली है जो आज भी कायम है. आज बजते सुबह 10 बजे. जैसे आप लोग इस पैलेस के अंदर एंटर करोगे तो आप लोगों के स्वागत के लिए बजेंगे. सामने जो मून गेट है वो आम पब्लिक एरिया था. आम पब्लिक के लिए. इस पूरे ग्राउंड को बोलते हैं जलेब चौक. जलेबी का अरबी भाषा शब्द है जिसका मतलब होता है परेड ग्राउंड. परेड के लिए. हाँ परेड के लिए यानी कि वो भीड़ इकट्ठे करना. बेड़ी कटिंग. इसी के अंदर दुनिया का सबसे बड़ा शीश महल है हाँ. जिसमें पूरे में सोने चांदी से काम करेगा. जो इस महल की काफ़ी खूबसूरती से जो रानी महल की वहाँ पे है ना, इस पैलेस के अंदर. पैलेस के अंदर. ओके. यहाँ वो चल के देखेंगे. अपन पहले टिकट लेंगे वहाँ से फिर चलेंगे. पहले वहाँ से टिकट लेना है. टिकट कार तिकीट वहाँ आहे. चला आता आपण तिकीट काढतोय मित्रांनो. इकडं 202 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आप लोग यहाँ का वीडियो बनाओ तब तो मैं टिकट लेगा. अगर आपको किसी को वॉशरूम जाना है सामने वॉशरूम में चलेगा चलेगा. तर ते जाऊन आपल्यासाठी तिकीट काढताय. शुभे थांब. ते जाऊन तिकीट काढताय आपल्यासाठी. 202 रुपये पर पर्सन आहे. आम्ही गाईड घेतला आहे तर आम्हाला हे सगळं दाखवणार आहे. तिकीट तेच काढणार आहे, सगळं तेच करणार आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देऊ आपण तुम्हाला. फोटो घ्या ना माझे. या पुरीला नुसते फोटोज काढायचे. नुसते फोटो नुसते फोटो नुसते फोटो. आमेर फोर्ट नाही ते काढून आणणार आहे. ते तर मला म्हटले थांबा म्हणले, काढून आणतो म्हणले. तिकीट आहे 202 रुपये पर पर्सन. ऑनलाईन पण आहे आणि कॅश पण अवेलेबल आहे. चला ते गाईड आपल्याला आता सगळं सांगणार आहे. ती दरवाजा आहे. ती जी पेंट दिसतंय ते आपलं भाजीपालापासून बनवलेलं आहे. गाईड सांगत होता त्यामुळं ते अजून पण तसंच आहे. तेव्हापासून आहे तेव्हापासून ते ग्रीन कलर वगैरे ते सगळं दिसतंय ते भाजीपाला थ्रू बनवलेले त्यांनी. वेस्टेड भाजीपाला.
इथे कबूतर पण भरपूर बसलेले आहे. त्यांचं गिजर होतं पहिल्या काळातलं. इथं ते इलेक्ट्रिक काहीतरी लावत होते, परत लाकड वगैरे लावायचे असे. पाठीमागं टाकी आहे, तर हे पाणी असं तापवायचं. कॉपरचं आहे काय अजून, तर हे गिजर आहे त्यांचं. तर भाजीपाला लावायला आणला होता त्यांनी, ट्राय करत होते ना. ते तारे दिसतात ते वालेच ना. ये उनका चेंजिंग रूम है. चेंजिंग रूम. ये ठंडे पानी टैंक में गर्म पानी टैंक में, तो पानी गर्म होता है, इस जगह पे पानी गर्म होता है. तभी पाइप थे क्या? ये नीचे जो पाइप देख रहे हैं, यहाँ से पानी निकलता तो ऑटोमेटिकली नाली बनी हुई है, इसी नाली के जरिए मिक्स होकर उसमें जाता. तो वह 450 साल पहले जब उस जमाने का तो जय सिंह जी बनाया था. जय सिंह फर्स्ट रानी के लिए. इसमें 3 पाइप है, वैसे ठंडे पानी के लिए, गर्म पानी के लिए, वॉश करने के लिए. ये 4 स्टेप देख रहे हैं. ये पे एक 4 टंकी है क्या? ये बाथ है, बाट टफ. पूरा मार्बल. नीचे जाके स्नान करते थे क्या? रानी नीचे बेस में बैठते थे, चांदी की कुर्सी लगाकर. हाँ. ये 4 स्टेप देख रहे हैं, यहाँ पे 4 दासे बैठते थे, नहाते हुए रानी को मसाज किया करते थे. ये वेंटिलेशन हवा. एवढं खाली म्हणजे हा चेअर घेतल्यानंतर वरती येत असेल ना. यहाँ पे चेयर रखी थी. ही त्यांची न्हाणी बाथरूम म्हणता येईल आपल्याला. बाथटब. याला शिशमेल म्हणतात. मेन त्यांच्या राणीची हे होती, डिमांड होती ना, तर तिला काही जमीन दिवसात तारे दिसले पाहिजे, जमीन पर तारे दिखणे चाहिए, त्यासाठी हे त्या राजांनी बनवलं होतं. तर हे शिशमेल होतं. तर आता आपण दुसऱ्या साईडला चाललो आहे. खूप सारे लोक आले इथं, फॉरेनर वगैरे सगळेजण आहे. खूप सारी गर्दी इथं. इथं परत रिनोव्हेशनचं काम चाललं आहे. मेंटेन करता येते त्यांचे गड किल्ले, नाही तर मग आपले गड किल्ले कुणी मेंटेन करत नाही. क्या है अंदर? वही शीश महल है पूरा. शीश महल का वो यहाँ पर रहते थे ना. ये उनका ये रानी का रेजिडेंस उनका. रेसिडेंस. और सामने वरती सगळं जे दिसतंय ना मित्रांनो, सगळं ते पिवळं दिसतंय ते सगळं सोन्याचं आहे. आता इथं पण नाही का पिवळं दिसतंय ना, हे सगळं सोन्याचं. चांदी क्या? इनके पे चांदी. मिरर है क्या? मिरर के ऊपर चांदी की वर. मिररवर चांदी टाकली इकडं, आणि बाकी जे पिवळं आहे सोन्याचं आहे, सगळं सोनं. त्या आतमध्ये पण ना सगळं असं पिवळं जे दिसतं ते सगळं सोनं टाकलेलं आहे. बघू शकतो किती सोनं असं दराने, सोन्याची किंमत किती कमी होती. सगळीकडे सोनं पोचलं त्याच्यात. काही फॉरेनर्स पण आहे आपल्यासोबत सगळीकडं. नवरदेव फोटो काढताना खूप सारे फॉरेनर्स आहे इकडे. मोस्टली राजस्थानला येत राहतात. अब किधर जा रहे हैं हम? टॉप पे चले गए. टॉप पे. मानसिंग मल निवासी मानसिंग मल. मानसिंग मल निकास. ते इथून आतमध्ये असं जायला लागतं. अंधार आहे. गोरे आपण चाललोय मानसिंग महल निवास. तिथं मानसिंग जो राजा होता तो राहत होता तिथं. इमरजेंसी के लिए अगर यहाँ पर कभी अटैक होता है तो उससे बच कर निकलते. यहाँ से ना यहाँ से उन्हें रन करने के लिए इस्तेमाल. हे गुफा हो गया ना. तर इथं 12 वेगवेगळ्या रूम आहे. 12 राण्या होत्या राजा मानसिंगच्या.
तर प्रत्येक राणीसाठी एक वेगवेगळी रूम आहे आणि कोणती पण राणी दुसऱ्याच्या याच्यात जाऊ शकत नाही, कारण बायांचं कसं राहतं मिळून, तो सांगत होता ना, बरोबर सांगत होता ना, इथे येऊन बोलायचं तर भांडणं करायची, त्याच्यामुळे मग प्रत्येकाला वेगवेगळा रूम टाकलेली आहे. तो एरिया दिसतोय तो प्रत्येकाला असा, इकडून एक इकडून एक इकडून एक, टोटल 12 आणि इथे येऊन सगळ्यांचं एकत्र होण्यासाठी. काय केलंय शनीचं डोंगर नाही सवय आपल्याला, तर आपण गड किल्ले चला 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 चला. तर आम्ही दुसऱ्या पार्ट ओव्हर आलोय, दुसऱ्या एरियामध्ये आलोय मेहेलच्या, आंबेर फोर्टच्या. तर आता आम्ही खाली दुसरीकडे चाललोय. तिथं अशा पगड्या पण भेटतात, तुम्हाला जर घ्यायच्या असेल तर 50 रुपयाला, 100 रुपयाला. आणि इथं प्रोग्राम पण आहे डॉलचा. आंबर फोर्ट लगभग झाला आहे. इकडं जयगड आहे. तर आम्ही आता दुसरीकडे चाललो आहे. त्या जीप आहे, ह्या जीप दिसत आहे तुम्हाला, या जीपमध्ये जाणार आहे आम्ही. त्या जीपने आम्हाला घेऊन जाणार आहे. बिल्डिंग देख रहे हैं, आमेर का ओल्ड पैलेस. ये क्या है? ओल्ड पैलेस. ओल्ड पैलेस. यानी आमेर फोर्ट बनने से पहले राजा बाहर में थे, वहाँ पे रहते थे. मान सिंह के दादाजी जोधाबाई के पिताजी तो इसी पैलेस में रहते थे. अपने राज का सब कुछ मेंटेन ऐसे करते थे. तो ये जो गाँव है, ये आमेर गाँव है, करीबन 2000 साल पुराना प्राचीन गाँव है. 2000 साल पुराना गाँव है. यहाँ की जो 75% जो लोग सब मीना कम्युनिटी के लोग रहते हैं यहाँ पर. जो आज भी जो आर्ट का काम करते हैं लोग हैं, आर्टिस्ट लोग हैं. क्या काम करते हो? आर्ट का. आर्ट का काम. इसलिए वो आर्ट का ज़्यादा है राजस्थान में, मीना कम्युनिटी की वजह से. सगळं म्हणजे ते आहे हाँ. आम्ही बसलोय त्या गाडीत. चिकन नाही, ते चिकन, मटन चिकन लेके त्या जाते. जीप मध्ये बसलोय आम्ही. आता चाललोय मित्रांनो, आमचं अमर फोर्ट बघून झालंय. तर आम्हाला हे गाईड होते, मीन्स यांचे भाऊ गाईड होते. तर तुम्हाला जर इथं आल्यानंतर गाईड वगैरे पाहिजे नसेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे वगैरे कमेंटमध्ये सांगून. हाँ. नंबर बताओ आपका. 9414 870 819. ओके, 9414. मुझे कमेंट भी कर लेना, मैं आपको बता दूंगी. ठीक है. और इनके पास बैंगल्स वगैरह भी मिलते हैं, आपको कुछ खरीदी, हाँ सब मिलते हैं. कुछ लेना है तो आप ले सकते हैं. मैं उनका नंबर कमेंट में लिख देती हूँ. मी पण हिंदी को. तर मित्रांनो, आम्ही आलोय आता आमेर फोर्ट झालंय. आमेर फोर्ट झाल्यानंतर आलोय जलमहलला. तुम्ही बघू शकता जलमहल आहे, तर पूर्ण पाण्यातच येते. जवळून व्ह्यू त्याचा. तर हे त्या टायमिंगला राणीसाठी बनवलं होतं त्यांच्या, तर हे पाण्यात बनवलं होतं. बोटनी वगैरे पोटनी जात नसून वाटतं आता. त्या टायमिंगला राणीसाठी बनवलं होतं त्यांच्या. पाण्यात होता तो. आता पाणी वाढलंय, एवढंच झालं. इथंच आहे. आम्ही कडाला गाडी लावली आणि इथंच थांबतोय. फोटो वगैरे काढू शकतो आपण. जेल में है. बाकीचे फोटो तोले भारी भारी आलेले असे. त्याची बी कसं होतं आमेर फोर्ट? जलमहल कसं आहे? जलमल मी घातला लांबूनच पाहिजे बाहेरूनच. आतमध्ये काय जाऊन देते नाही, आपल्याला लांबूनच बघायचं आहे. मित्रांनो, आम्ही आता इथं जेवण केलं आहे. खूप चांगलं जेवण होतं. कैलास वेज रेस्टॉरंट. खूप भारी जेवण होतं इथं. तर खूप सारी तुम्ही बघू शकता किती भारी केले गावं वगैरे. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता सिटी पॅलेसला. तिकडं माझं सिटी पॅलेस आहे. इथं त्याची तिकीट काढायची आहे आपल्याला सिटी पॅलेसचे.
बेबी तिकट तिकीट काढ. तिकीट बघ तिकडे किती आहे, तिकीट काढ. खूप सारे फॉरेनर्स आहे इथं. राजस्थानमध्ये कुठं तुम्हाला असे खूप सारे फॉरेनर दिसतील. हा एंट्री गेट आहे सिटी पॅलेसचा. आणि इकडे एक आहे. मित्रांनो आम्ही तिकीट घेतले 310 पर पर्सन आहे ना. तर काय 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 आलं त्या तिकीटमध्ये? तर 2 तिकीट आहे 310 पर पर्सनचे. ओके. आणि त्यांनी हे दिलं आहे सवाई जयपूर म्युझियम. त्याच्यात म्युझियम वगैरे आहे. तर कुठं काय टोटल किती आहे समथिंग भरपूर गोष्टी आहे. सवाई जयपूर काय मॅप दिलाय त्यांनी? मॅप वगैरे दिला आहे. आणि कुठं काय प्रीतम निवास काय चौक कुठं आहे, 1 नंबरला काय आहे, 2 नंबरला काय आहे. ओके. मॅप आणि त्याच्यात अंडरस्टँडिंग दिली का कुठं काय आहे, काय कसं आहे. ओके ठीक आहे. म्हणजे चांगलं आहे म्हणजे असं का सगळं माहीत झालं आपल्याला. हो सगळं म्हणजे माहीत होईना असं. डिटेल वगैरे हे जरी बघितलं तर तुम्हाला आतमध्ये सगळं कळून जाईल. कुठं जायचं काय जायचं कसं. चला जाऊया आपण आतमध्ये. चला आपण आलेले सिटी पॅलेस. हा त्याचा फर्स्ट डोअर आहे. हे इथे पण त्याचा मॅप दिलाय त्यांनी. काय चालू आहे हो? जयपूरमध्ये आल्यानंतर हे पिंक दिसलं. बाकी काहीच पिंक नाही दिसलं मला. म्हणजे पिंक आहे ते या बाहेरचं बट मग ते वर्ष झाले ना. हां ऑरेंज सारखं. एंट्री आले कच्छ महाराजा के सिंहासन से. आता आम्ही आतमध्ये आलो आहे. तर इथं सगळे त्यांच्या बनवण्याचे सगळे स्टोर आहे. पुढं काय काय कसं कसं आहे. भारी सजवलेलं आहे. बघू आपण. सजवलेलं जयपूरचा प्रिन्स आहे. आजकारण जयपूरचा प्रिन्स आहे. गेला तो. दिवाने हॉल इथं मीटिंग हा, व्हायची. आला. मीटिंग व्हायची. हा जयपूरचा प्रिन्स आहे. करंट प्रिन्स आहे जयपूरचा. आणि हे दिवाने बोला आता. हे दिवाने हॉल आहे. इथं आधीच्या काळात मीटिंग वगैरे व्हायचं. त्यांनी मोन्युमेंट्स काहीतरी काही सजवले इथं बघण्यासाठी आपल्याला. हे काय जयपूर का प्रतीक चिन्ह आहे. हा वाला जयपूरचा प्रतीक चिन्ह आहे. के सूर्य को घेरे हुए शेर वसली पर वाश 20वीं शताब्दी. त्या टायमिंगचा पोशाख आहे हा. त्या तलवारी, ही ढाल, हत्यार खतरनाक. 36 कारखाने आहे इथं जयपूरचे. गुड मॉर्निंग. वेगवेगळे जे कारखाने चालतात जयपूरचे ते इथं 36 कारखाने टोटल आहे. सगळे डिटेल वगैरे. कसं वाटतं? तर आता आम्ही आलोय जंतर मंतर. हे इकडे सिटी पॅलेस आहे आणि थोडं चालत यायचं आहे लगेच इथं जंतर मंतर आहे. आणि तिथं तिकीट हां इथं तिकीट भेटतं. किती रुपये तिकीट आहे? 102 रुपये. जगातली सगळ्यात मोठी ॲस्ट्रॉलॉजी आहे. राजा जयसिंगनी बनवलेली आहे. जगातली सगळ्यात मोठी ॲस्ट्रॉलॉजी. इंडियन तिथून स्टुडंट. तुमचा जन्माची वेळ, तारीख, तुमचं भविष्य सगळ्या काही गोष्टी त्याच्यातून ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. ओके ओके. एवढं भारी इथे. तर आपण काढू तिकीट आता तिथं. हां जा या घेऊन तिकीट तुम्ही. गव्हर्नमेंट ऑफ राजस्थान महाराष्ट्राचं तर माझ्या तोंडात. ऑफिस ऑफ द सुपरिटेंडेंट म्हणतात. ट्रिप बी पाहिली वाटते यांची. काय आहे?
हा? इथं ना ॲस्ट्रॉलॉजी वगैरे सांगितलं. मला जेवढी आयडिया आहे ना तेवढं नाही का, जयसिंग नाही का, जयसिंगनी इथं बनवलेलं आहे ते ॲस्ट्रॉलॉजी. ते बघून नाही का तारे, तुमची ॲस्ट्रॉलॉजी काय आहे, तुमचा जन्म काय झाला आहे, माणूस कसं आहे, सगळं सांगितलं. चल बघू आपण पुढं बघू. इथं सगळे राशी आपल्या किती 12 राशी असतात आपण ना, आता जंतर मंतरला आहे. सांगितलं ना. हा, जंतर मंतरला आहे. तर मग इथं जरा राशी बघू आपण कोणत्या कोणत्या त्या आहे. काळात बघितलं जात होतं. इथं वेगवेगळ्या राशींचं लिहिलेलं आहे. थांबा, इथं बघू. तुमची कोणती ऋषभ? तिथं आहे. ही मीन रास आहे. ही मीन रास आहे. पहिला असं समजायचे ते. ही मकर रास आहे. ही मकर रास आहे. असं होतं पहिलं. कसं कळत असेल हो हे एवढं? ही ऋषिक आहे. ऐसे बाला यंत्र है इनसे ग्रह स्पष्ट शर जाने जाते हैं. प्रत्येक यंत्र से तव काम लिया जाता है जब वह राशि दक्षिसी नर इन परही काय माहिती. तर माझी बघू ना. तुल माझी धनु आहे ना. ही धनुरास आहे. स्ट्रक्चर सगळ्यांचं सेम आहे ना. धनुवाली धनु नाही बरं का, लुकडी बारकी धनु नाही. हे वाली माझी रास इथं आली. सिंह स्ट्रक्चर वेगवेगळं आहे की. ही इकडे कोणती आहे? माझ्या राशी सोबत फोटो काढा ना. या सगळ्या एवढ्या राशी आहे. आता आपल्याला डायरेक्ट मोबाईल आहे तेव्हा असं होतं. जयसिंगनी बनवलं ना हो. जयसिंग 2 ब्रुश. ही रास कोणती ब्रुश? वेगळी हे आता कॅन्सल झाली का? हे बा नाही, कुंभ आहे बाय इथं. इधर तो कुंभ आहे. मेष आहे. हे एक टाइमसाठी. हे इकडे हाफ दिले त्यांनी आणि इकडे त्याचा हाफ पार्ट आहे. जयपूरचं टाइम बघण्यासाठी त्यांनी तयार केलं होतं घड्याळ. जयपूरचंच. आपल्यापेक्षा जयपूरचा टायमिंग कुठं थोडा पुढे मागं पुढे थोडा किंचित. हे घड्याळ आहे. हे आय थिंक किती हे ना. इथे ते समजतं त्याची सावली वगैरे पडल्यानुसार इस धूप घडी का समय स्थानी समय होगा. आणि इथं त्यांनी दिले कसे काउंट वगैरे करायचं. सावलीवरती डिपेंड आहे सगळं. सावलीमध्ये ते शॅडो पडते ना, त्या शॅडोवरती किती वाजले कसं. हे पण राशीच आहे. कुंभ, मकर, वृष, मिथुन, कर्क. म्हणजे आय थिंक हे आपलं राशी भविष्य नाही का त्या तसं त्या ट्रिपमध्ये म्हणजे ते बघत असं नाही कोणती रास कोणत्या ह्याच्यात गेली नक्षत्रामध्ये ते वाटतं हे बरं का. कसं पाहत असं बाई. टेक्नॉलॉजी डोक्याचा वापर. आता ऑनलाईन आलं म्हणून काही 2 मिनिटात हे केलं लगेच कळतं. हे चक्रयंत्र आहे. खगोलीय पिन के अँगल वगैरे समजण्यासाठी हा यंत्र मी. कसं आहे काय आता याच्याबद्दल मला माहित नाही. काय होते रामयंत्र? लोकल कोऑर्डिनेट्स ऑफ अल्टिट्यूड and azimuth of celestial object. तर तो बाहेर यायचं गेट आहे आणि हे इकडं एंट्री गेट आहे.
इकडे लगेच सिटी पॅलेस. जवळजवळचे बरं झालं, सगळे सगळे जवळजवळच आहे. चला आता आपलं झालंय सगळं बघून. मित्रांनो, तर आम्ही दुपारनंतर व्लॉग काढायचं विसरलो नाही म्हणता येणार. जंतर मंतरला गेलो आम्ही. जंतर मंतर नंतर आम्ही थकलो होतो. थकल्यानंतर आम्ही काय केलं, आमची हॉटेल आहे तिथं जाऊन आराम वगैरे केला. घरी रूमवरती आलो, आराम वगैरे केला आणि आता आम्ही जेवण करायला आलोय. तर आम्ही इथे जवळ अनुष्ठान म्हणून हॉटेल आहे, तर तिथे आलोय. खूप रिव्ह्यूज ऐकले होते त्याचे, खूप वगैरे ऐकले. तर आम्ही त्यासाठी नाही का एक दाल बाटी चूरमा मागवलाय आणि इकडे नाही का सरसो का साग सागवार आणि मक्के की रोटी. रोटी. तर चला बघू आता कसं आहे कसं taste इकडचं वगैरे. फूड ट्राय करतोय आम्ही. तुम्ही पण या खायला. माझं जेवण झालंय, हे करताय. एक थाळी काय मला खपत नाही बरं का. खा तुम्ही तेवढं माझ्यावरचं पण माझं पण. आणि इकडे यांचं हे चालू रोटी वगैरे बनवतात ते. बाजरे की रोटी, मक्के की रोटी, अशी प्रोसेस असती. मक्के की रोटी है नो? मक्के की उधर चूल्हे पे फिर ये मोट प्याज मॉड पॅच. ओके, मॉड मठाचं काहीतरी वाटतंय, मठाची रोटी. आणि इथे बाजरी वगैरे मक्के की रोटी, ऐसे हे खापर होत आहे. ही त्यांची चूल आहे. आपल्या इकडे किती छोटी असते, इकडे किती मोठी. अहो बास, किती खाता आता. लय वेळचं खाताय मी ते घे. सगळं आणि पाणी संपवलं. सगळं संपवलं त्यांनी. लय वेळचं खाताय. बास झालं, एवढं पण नाही खाऊ. एका दिवसात सगळं सगळं ट्राय करायचं का? बाटी मस्त होती, पण इथली मस्त होती. आणि तो चुरमा तर एक नंबर लागतोय, भारी. मला तेच आवडलं, चुरमाच आवडला. बाकीच आवडलं, पण चुरमा माझी भारी होता. तू खाय ना. नको, बस भरलं. ते पोट बारीक केलं माझं, नाही तर मग मी खाल्लं असतं. पोट लगेच भरतं ना, त्याच्यामुळं. मग मित्रांनो, इकडं आम्ही हॉटेलला जेवण झाले आणि हॉटेलचे जे मॅनेजर आहे ते आमचा रिव्ह्यू घेत आहे. तर शुभी उभी राहिली रिव्ह्यू द्यायला. मी महाराष्ट्र से आई हूँ और मैं आज यहाँ अनुष्ठान से आई थी. तर हे अनुष्ठान हॉटेल आहे. दाल बाटी चूरमा मुझे दाल बाटी चूरमा की टेस्ट बहुत अच्छी लगी. वाकई बहुत अच्छी थी. और यहाँ का वातावरण भी बहुत अच्छा है. और जो महाराष्ट्राची वातावरण महाराष्ट्र से बोलतो आए पोरगी, थे, वातावरण मतलब मराठी मी त्यांना शब्द सांगते वापरते. की त्यांनी इथे नक्की या, एकदा त्यांची दाल बाटी चूरमा हिंदी खाऊन में. जा. और सब कुछ अच्छा था. उनकी सर्विस वगैरह भी बहुत अच्छी थी. अच्छा है सब कुछ. थैंक यू. झालाय तिचा रिव्ह्यू. दोनों में से जो अच्छा है वो डाल दो. ते रिव्ह्यू घेत आहे त्यांच्या खाण्याचा, कसं वाटलं त्यांना, त्यांचं हॉटेल वगैरे, खाणं वगैरे. तर माझा रिव्ह्यू झाला, तर त्यांचा घेता येते. अब जो महाराष्ट्र से हमारे दोस्त है उनको भी रेकमेंड करेंगे की या इकडे एकदा या आणि खाऊन बघा, नक्की भारी वाटेल तुम्हाला. आओ यहाँ पे खा के देखो, बहुत अच्छा लगेगा, बहुत अच्छा